महानगरपालिका निवडणूक चांगलीच रंगात आली आहे। प्रत्येक नेता एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसतोय। ठिकठिकाणी प्रचार सभा, शक्ती प्रदर्शन, पत्रकार परिषदा आणि बैठका घेतल्या जात आहेत। अमरावतीत देखील काहीसं असंच चित्र पाहायला मिळतंय। माजी खासदार नवनीत राणा यांनी खोडके दाम्पत्यावर निशाणा साधलाय। मतदानासाठी लाचार होऊ नका असा टोला त्यांनी लगावलाय। मी यावेळीस या प्रभागात याच्यासाठी तुम्हाला विनंती करायला आली आहे की बरेचसे लोक या मतदारसंघाचे जे आमदार आहे, जेव्हा ओबीसी येते आणि दुसरे मतदारसंघामध्ये जाऊन अजित दादांवर टीका करते आणि सांगते असे 56 अजित दादांना मी जेबमध्ये घेऊन फिरतो आणि इकडचे आमदारचे मिस्टर म्हणतात की मी अजित दादाचा राईट हँड आहे आणि लेफ्ट हँड आहे। अरे कुठे गेली तुमची निष्ठा? जेव्हा ओबीसी अमरावतीत येते आणि त्याच्या अगोदर दुसरी ठिकाणून ललकार देते की अजित दादा सारखे 56 माझे जेबीत घेऊन फिरते, तर आमदार मॅडमला आणि त्यांच्या मिस्टरांना, आमच्या काका काकूंना माझा प्रश्न आहे, अरे तुमची निष्ठा कुठे गेली? फक्त मतदानासाठी तुम्ही ओबीसीवर टीका केली नाही। अरे काहीतरी आपले जन्माला तुम्ही जगा आणि या मातृभूमीला जगा। डोक्यावर जेव्हा तिलक लावून तुम्ही निघता त्या तिलकसाठी तुम्ही जगा। मतदानासाठी एवढे लाचार होऊ नका। ज्या अजित दादांनी तुम्हाला एकच घरामध्ये 2-2 आमदार दिले, त्या निष्ठाला तुम्ही जगू शकला नाही, ते ओबीसी विरुद्ध तुम्ही बोलू शकला नाही, तर या जनतेला आणि नगरसेवकांना आणि नालीपर्यंत तुम्ही काय जगणार आहे? तर या आमदारावर काही भरोसा करू नका। तिथून पाकिस्तानवर ना, हे बॉर्डरवरच आहे आपण राहतो, पाकिस्तानचंच बॉर्डर है ना। डरो मत, अंबा देवी भी यहीं रहती है। ये कितने भी पाकिस्तान से आवाज करेंगे ना तो कुछ होना नहीं है। और गेट से ही सब खिलाड़ी निकलते हैं, ये याद रखना। और सब गधे वाले ही निकलते हैं, छत्रपति के तलवार वाले ही यहाँ से निकलते हैं। आणि त्या पाकिस्तान वरना आवाज येते, इस बार तो बोले महापुर हमारा ही बनेगा। कौन बोलते हैं? पाकिस्तान से। और ये आमदार किनको सपोर्ट करती है? वो उनको गोली चलाने वाले, डाका मारने वाले, 2 नंबर करने वाले, 2 नंबर का धंधा करने वाले, चरस चलाने वाले, गांजा चलाने वाले इस शहर के अगर महापुर होंगे तो छत्रपति शिवाजी महाराज के विचार कहां जाएंगे? डॉक्टर बाबा साहेब अंबेडकर ने दिया हुआ संविधान कहां जाएगा? अरे तुम क्या बोलते हैं? मुंबई में हमारे देवेंद्र फडणवीस जी ने कहा है कि मुंबई में हिंदू और मराठी महापुर बनेगा। और अमरावती में नवनीत राणा बोलती है, जो भारत माता की जय बोलेगा, वंदे मातरम बोलेगा, जो जय भीम बोलेगा, जो जय श्री राम बोलेगा, वो ही महापौर अमरावती का इस बार बनेगा। ख्याली पुलाव बनाते ना, ख्याली, वो बनाने के लिए इनको छोड़ दिया है। बड़ा बोलता है मेरा छोटा भी आने वाला है, बोले हैदराबाद से। क्या बोलता है वो? काय म्हणते तो मोठा? बड़ा बोलता है कि मेरा छोटा भी अमरावती में आने वाला है। तू बड़ा आ, छोटा आ, तेरा बाप को लेके आ। अमरावती में इस बार सिर्फ जय श्री राम और जय भीम का नारा ही लगेगा, दूसरा कोई नारा लग नहीं सकता अमरावती में। या मतदारसंघ, या पूर्ण प्रभागामध्ये मी हात जोडून सगळ्यांना विनंती करायला आली आहे। कोल्हापूरमधील गोकुळचे माजी अध्यक्ष आणि काँग्रेसचे सतेज पाटील यांचे समर्थक विश्वास पाटील यांचा शनिवारी शिवसेना पक्षप्रवेश होणार होता। मात्र वेळेअभावी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख बदलल्याचं समजतंय। कोल्हापुरातील सभा संपवून नाशिककडे रवाना होण्यासाठी शिंदे विमानतळावर गेले होते, त्यावेळी त्यांनी विश्वास पाटील यांची भेट घेतली। महापालिका निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर मुंबईत भव्य पक्षप्रवेशाचा कार्यक्रम घेण्यात येईल असं आश्वासन त्यांनी दिलंय। 16 तारीख ओके तारीख फायनल करा म्हणतात। आवाज मध्ये नरके साहेब नरके साहेब शिंदे साहेब यस यस एकदम चांगलं शिंदे साहेब 17 तारीख पाहिजे, शनिवारी। एक मिनिट। 。 . 。 . 。 . 。 . 。 . 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 。 . . 。 . . 。 . . 。 . . . 。 . . . . 。 . . 。 . शनिवारी।
येवला शहरात मोठ्या प्रमाणात विविध प्रकारचे पतंग तयार केले जात आहेत। यंदा मकर संक्रांत आणि महानगरपालिका निवडणुका एकाच कालावधीत येत असल्यानं पतंग बाजारात राजकीय रंग भरलेला पाहायला मिळतोय। विविध राजकीय पक्षांची चिन्ह असलेले पतंग मोठ्या प्रमाणावर तयार करण्याचं काम येवला शहरात सुरू आहे। या राजकीय पतंगांना खूप मोठी मागणी दिसून येते। नमस्कार, माझे नाव मानसी राहुल भावसार। आमच्या पतंगीचे नाव आहे मानसी पतंग स्टॉल। आम्ही 6 महिन्यापासून पतंगी तयार करीत आहोत। त्यामध्ये राजकीय पक्षाचे चिन्ह याच्या मागे उद्देश आहे आणि येत्या निवडणुकीच्या काळात महानगरपालिकेच्या निवडणुका असल्या कारणाने आम्ही या पतंगी तयार केलेल्या आहेत। नमस्कार, मी शिल्पा राहुल भावसार। यावेळेस आम्ही मकर संक्रांत या निमित्ताने दरवर्षी आमची एक नवीन संकल्पना असते। आम्ही दरवर्षी नवीन काहीतरी करण्याचा प्रयत्न करतो, पण यावर्षी महानगरपालिकेच्या निवडणुका असल्या कारणाने आम्ही विविध पक्षांचे चित्र पतंगीवर रेखाटले आहे। जसे भाजपाचे कमळ, शिवसेनेचे धनुष्यबाण, स्मशाल, पुन्हा तुतारी, राष्ट्रवादीची घड्याळ, असे विविध प्रकारचे चिन्ह आम्ही स्वतः हाताने रेखाटले आहेत आणि या पतंगींना पुष्कळ प्रमाणात मागणी आहे। राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती अत्यंत बिकट आहे। मंत्री महोदयांच्या घराबाहेर अशा प्रकारच्या बॅगा सापडत असतील तर ते दुर्दैवी आहे। या बॅगांमध्ये नेमकं काय होतं, त्या कोणाच्या होत्या याचा सखोल तपास झाला पाहिजे अशी मागणी रोहित पवार यांनी केली आहे। निवडणूक आयोगानं सुप्रीम कोर्टात जिल्हा परिषद निवडणुकांबाबत केलेला अर्ज हा चुकीचा आहे। वेळेतच निवडणुका झाल्या पाहिजेत। आधीच महापालिकांच्या निवडणुका 4 वर्ष उशिरा झाल्यात, त्यामुळे प्रशासनाकडून एफडी मोडल्या जात आहेत। नवी मुंबई महापालिकेची सुमारे 3000 कोटी रुपयांची एफडी थेट 500 कोटींवर आणण्यात आले। हा प्रशासनाचा मनमानी कारभार आहे। सुप्रीम कोर्टानं सांगितलेल्या वेळेतच निवडणुका झाल्या पाहिजे असं मतही पवार यांनी व्यक्त केलंय। सर, नवी मुंबईमध्ये पनवेलमध्ये सकाळपासून तुमची बैठक रॅली चालत, काय म्हणत, कसं वातावरण आहे? आता नवी मुंबईमध्ये सकाळी आल्या आमचे जे सर्व उमेदवार आणि पदाधिकारी यांच्याशी आम्ही संवाद साधला। आमले साहेब इकडे आहेत आणि इतरही सर्व पदाधिकारी त्या चर्चेमध्ये होते आणि त्यांच्या सगळ्यांकडनं परिस्थिती काय कसा प्रचार चालला या सगळ्या गोष्टी थोडं समजून घेतल्या। वातावरण चांगलं आहे। भ्रष्टाचार जो आधीच्या सत्ताधाऱ्यांनी या ठिकाणी केलेला आहे तो आता बऱ्यापैकी लोकांना कळालेला आहे। ज्या एफडी महानगरपालिकेच्या होत्या नवी मुंबईच्या त्या आता बऱ्यापैकी संपलेल्या आहेत, पण पैसा खर्च होऊन पैसा गेला कुठं हा एक फार मोठा प्रश्न लोकांना पडलेला आहे। त्याच्याचबरोबर आपण जर बघितलं, जे आज सत्ताधारी आहेत म्हणजे राज्यात सत्तेत आहेत, भाजप आणि एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेना, हे अशा पद्धतीने लढत आहेत जसं की एखाद्या नळ्यावरचं आपलं भांडण असतं त्या पद्धतीने यांचं भांडण सुरू आहे। सत्तेत तुम्ही आहात, पण इथं मात्र त्या ठिकाणी तुम्ही कुठले तरी नगरसेवक पळून ने, बऱ्यापैकी दुसऱ्या पक्षाच्या नगरसेवकांना पैशाचं आमिष दाखवलं आहे, भीती दाखवली आहे, नाही तर कुठंतरी तुम्हाला पद देतो असं काही गोष्टी सांगून अशा बऱ्यापैकी लोकांना त्यांनी त्यांच्याकडे नेलं असलं तरी जे आम्ही लढत आहोत ज्याच्यामध्ये आमचा पक्ष आहे, काँग्रेस आहे, काही ठिकाणी वंचितने आम्हाला पाठिंबा दिला आणि काही ठिकाणी उद्धव ठाकरे साहेबांच्या शिवसेनेने पाठिंबा दिलेला आहे। हे सगळे जे उमेदवार आपण जर बघितलं तर सामान्य परिवारातले उमेदवार आहेत। कुणी छोटा मोठा व्यवसाय करणारे आहेत, कुणी बहुतांश आपण जर बघितलं तर लोकल म्हणजे आपण त्याला भूमिपुत्र म्हणतो असे लोक आहेत। अशा पद्धतीने आम्ही ही निवडणूक लढत आहोत, पण ह्या सगळ्या कार्यकर्त्यांनी स्वतःच्या हिमतीवर, पदाधिकाऱ्यांनी स्वतःच्या हिमतीवर आणि शशिकांत शिंदे साहेबांचं लक्ष असल्यामुळे वातावरण मात्र फार सकारात्मक झालं आहे। लोकांनी आता कुठंतरी ठरवलेलं आहे की सत्ता परिवर्तन या महानगरपालिकेमध्ये आता आपल्याला करायचं आहे। अतुल सावेंच्या बाहेर एक संशयित बॅग आढळली आहे। त्या बॅगेत नक्की काय ते अजून समोर आलेलं आहे, पण त्याचा तपास सुरू आहे। काय वाटतं तुम्हाला त्या बॅग? ते बघावंच लागेल। आता कायदा व सुव्यवस्थेची आजची या महाराष्ट्राची परिस्थिती अतिशय हालाकीची झालेली आहे। आता मंत्री महोदयांच्या घराबाहेर जर एखादी बॅग असेल आणि ती कशाची काय हे आपल्याला माहीत नसेल, अजूनपर्यंत ते कळत नसेल तर दुर्दैवी ही परिस्थिती आहे। कुठं ना कुठंतरी पोलीस प्रशासनावर कदाचित इलेक्शनची जबाबदारी दिली का काय असं आपल्याला म्हणावं लागेल, कारण इलेक्शनच्या काळामध्ये अशा जर घटना घडत असतील तर ह्या दुर्दैवी आहेत। जिल्हा परिषद निवडणुका पुढे ढकलण्यात यावं यासाठी पण निवडणूक आयोगाने सुप्रीम कोर्टाकडे विनंती केलेली आहे।
आता महानगरपालिकेचंच इलेक्शन 3-3, 4-4 वर्ष पुढे गेलेले आहेत, नगर परिषदेचे पुढे गेलेले आहेत. आता सुप्रीम कोर्टाने स्पष्टपणे सांगितलेलं आहे, काहीही झालं तरी जानेवारी एंडपर्यंत सर्व इलेक्शन स्थानिक स्वराज्याचे झाल्या पाहिजेत. तरीसुद्धा जर इलेक्शन कमिशन असं एखादं पत्र देत असेल तर मग लोकशाहीच्या हे विरोधात आहे. सर्व इलेक्शन आपल्याला संपून टाकवावे लागेल, कारण वेळ झालेली आहे. तिथं प्रशासक असल्यामुळे आज आता तुम्ही नवी मुंबई महानगरपालिकेचं बघा, प्रशासकाने तिथं जे 3-1 हजार कोटी रुपयाच्या ज्या ठेवी होत्या, आता ते डायरेक्ट पुढे ते 1000 का 500 कोटी रुपयावर आणून ठेवलेलं आहे. म्हणजे प्रशासकसुद्धा काम करत असताना मनमानीने काम करतं आणि तशी परिस्थिती जिल्हा परिषदमध्ये सुद्धा आहे. त्यामुळे उगाच अजून पुढं न नेता इलेक्शन हे संपवावं. लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी येणं फार महत्त्वाचं आहे. तर सत्ताधारीच एकमेकांवरती भ्रष्टाचाराचे आरोप करत आहे आणि त्यांची दादागिरी किंवा त्यांचा जो काही उत्पाद त्या ठिकाणी सुरू आहे तो समोर आलेला आहे. सर्व सत्ताधारी जे आहेत त्यांचा उत्माद कुठं ना कुठंतरी तिथं सुरू आहे. ही जी दादागिरी आहे, आपण जर बघितलं तर त्या दादागिरीचा उपयोग हा कुठंतरी प्रचारामध्ये केला जातो, संघटनेसाठी केला जातो, जमिनी लाटल्यासाठी केला जातो. अशा पद्धतीने ह्या सगळ्या दादागिरी सुरू आहे. आणि भाजपचं आपण बघितलं तर अप्रत्यक्षपणे की आता साधू हत्या प्रकरणामध्ये जे कोणी आरोपी होते असं भाजपच म्हणत होते, त्यांना स्वतःकडे घेतलं, तिथेही दादागिरी दाखवण्याचा प्रयत्न केला की लोकांच्या भावनेचं आम्हाला काही घेणं देणं नाही. तसंच बलात्कार प्रकरणामधला सुद्धा जो मुख्य आरोपी आहे, जो सह आरोपी आहे, याला सुद्धा भाजपमध्ये घेतलं आणि बघितलं की लोकांच्या भावना काय आहेत. म्हणजे कुठं ना कुठंतरी ही दादागिरी जशी राजकारणासाठी हे वापरतात तसं स्वहितासाठी जमिनीसाठी सुद्धा वापरतात आणि कुठं ना कुठंतरी लोकांच्या भावनेबरोबर हे सर्व भाजपचे आणि सत्ताधारी नेते खेळतात असं आमचं ठाम मत आहे. धारावीचा पुनर्विकास हा कुठल्याही खासगी व्यक्तीकडून केला जाणार नाही, तो SRA कडून किंवा DRPच्या माध्यमातून केला जाईल असं फडणवीसांनी म्हटलं. कितपत टक्के तुम्हाला वाटतं त्यामध्ये? ऑलरेडी कॉन्ट्रॅक्ट हा अडाणींशी त्यांचा झालेला आहे, हे जग जाहीर आहे. त्यामुळे आत्ता जर देवेंद्र फडणवीस साहेब फक्त मुंबईचं इलेक्शन आहे म्हणून जर असं काय बोलत असतील तर हे दुर्दैवी आहे. लोकांना ते पटलेलं आहे. आता फक्त विषय एवढाच आहे की एखादा प्रायव्हेट व्यक्ती नाही तर कंपनी जर तिथं विकास करत असेल, तिथल्या स्थानिक लोकांना विश्वासात घेतलं आहे का, तिथं राहणाऱ्या गरिबांना घर किती मोठं मिळणार आहे, ह्याच्यावर कुठेतरी आज चर्चा करायची जरूरत आहे. पण दिशाभूल करण्याचा प्रयोग नाही तर प्रयत्न हा भाजपकडनं सरळ सरळ केला जातोय असं आमचं मत आहे. भारतीय सैन्य दलातील जवान प्रमोद जाधव हे पत्नीच्या डिलिव्हरीसाठी सुट्टीवर गावी आले होते तेव्हा त्यांचा अपघाती मृत्यू झालाय. दुर्दैवानं त्यांच्या मृत्यूनंतर काही तासातच पत्नीला कन्यारत्न प्राप्त झाले. अवघ्या 8 तासांपूर्वी जन्मलेल्या लेकीला आणि तिच्या आईला पतीच्या अंतिम दर्शनासाठी आणण्यात आले. हा क्षण पाहून उपस्थितांचे डोळे पाणावलेत. पत्नीला रुग्णालयातून थेट स्ट्रेचरवरून पतीच्या अंत्यदर्शनासाठी आणण्यात आले. हा प्रसंग अत्यंत हृदय पिळवटून टाकणारा होता. अवघ्या 8 तासांची चिमुकली लेक पित्याच्या अंतिम दर्शनासाठी आली आणि उपस्थित प्रत्येकाच्या अंगावर काटा आला. दरे येथील वीर जवान प्रमोद जाधव यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आलेत. उद्धव ठाकरे यांनी भाजपसोबत युती करायला हवी होती. 2019 मध्ये तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेससोबत गेलात ना, खुर्चीसाठीच तुम्ही गेलात. शेवटपर्यंत एकनाथ शिंदे भाजपसोबत बोलूया असं सांगत होते. मात्र उद्धव ठाकरे म्हणायचे, तुला बोलायचं असेल तर बोल. राजकारणासाठी हे डायलॉग ठीक आहेत. उपरती ठाकरेंच्या शिवसेनेला आली आहे. भविष्यात अशी अनेक गोष्टी पाहायला मिळतील. बाळासाहेबांचे हिंदुत्व प्रखर आणि प्रभावी होतं. आमदार गमावले पण हिंदुत्व सोडलं नाही. मात्र यांनी हिंदुत्व सोडून दिलं. सिल्वर ओककडे जाणं, दिल्लीवारी सुरू केले. उद्धव ठाकरे यांची ही शेवटची निवडणूक असेल असा टोला संजय शिरसाट यांनी लगावलाय. तर भाजप त्यांच्याबरोबर युती करावी. मग 19ला काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर कोण गेलं? भाजप गेलं. आपणच गेलो होतो ना. मित्र गमवण्याचा त्यांच्यावर आरोप करण्यापेक्षा आपण त्या मित्राला फारकत दिली होती. कशासाठी? आपल्या सत्तेसाठी, आपल्या खुर्चीसाठी. म्हणून हे गमवणं किंवा बापा आपल्यामुळं तो भाजप दूर गेला अशातलं काहीच नाही ना. शेवटच्या क्षणापर्यंत एकनाथ शिंदे साहेब बोलत होते, आपण एकदा शेवटची भाजपला बोलायचं का? तुला बोलायचं तू बोल. हे वाक्य कुणाचे? संजय राऊत त्याला साक्षी नाही का? म्हणून
जी झालेली चूक आहे आता ते दुरुस्त करण्यासाठी अशी डायलॉगबाजी करणं हे ठीक आहे, राजकारणासाठी ठीक आहे, परंतु वस्तुस्थिती हीच आहे ना. सोलापुरात खासदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचार रॅलीला सुरुवात झाली. काँग्रेस शहराध्यक्ष चेतन नरोटे यांच्या प्रचारासाठी खासदार प्रणिती शिंदे मैदानात उतरल्यात. जोरदार शक्ती प्रदर्शन करत काँग्रेस महाविकास आघाडीच्या प्रचार रॅलीला सुरुवात झाली. या प्रचार रॅलीमध्ये मोठ्या संख्येने महिला आणि युवकांचा सहभाग दिसून येतोय. भारतीय स्वराज्याच्या संकल्पिका राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या जन्मोत्सव सोहळ्याचं औचित्य साधून रजत नगरी खामगाव ते मातृतीर्थ सिंदखेड राजा संस्कार ज्योत यात्रेचं मोठ्या उत्साहात प्रस्थान झालंय. श्री छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम इथं नवनिर्वाचित नगराध्यक्ष अपर्णा फुंडकर यांच्या हस्ते ज्योत प्रज्वलित करण्यात आली. यावेळी परिसरातील शिवप्रेमी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. राजमाता जिजाऊ, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि त्यागमूर्ती माता रमाई यांच्या महान कार्याचा आणि संस्कारांचा वारसा घराघरापर्यंत पोहोचवणं हा या यात्रेचा मुख्य उद्देश आहे. खामगावातून निघालेली ही ज्योत यात्रा आमडापूर, चिखली आणि देऊळगाव राजामार्गे सिंदखेड राजा इथं पोहोचणार आहे. या मार्गावर विविध ठिकाणी यात्रेचं स्वागत करण्यात येत आहे. रयत सुखी, समाधानी, स्वाभिमानी आणि कृतिशील व्हावी हाच या संस्कार ज्योत यात्रेचा उद्देश आहे. या सोहळ्याला खामगाव शहरासह परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. ज्योत यात्रा निघत आहे, काय सांगाल? सर्वप्रथम तर मी राजमाता जिजाऊ माँसाहेब यांना नम्र अभिवादन करते. दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील आपल्या रजतनगरी खामगाव ते सिंदखेड राजा ही संस्कार ज्योत आपण घेऊन जात आहोत. या सगळ्यांना मी खूप खूप शुभेच्छा देते. खामगाव नगरीत हा एक उत्सव म्हणून साजरा केला जातो आणि सिंदखेड राजा येथे पोहोचून तिथे राजमाता यांस नम्र अभिवादन करून पुन्हा रजतनगरी खामगाव येथे आपली ही यात्रा संपूर्ण होते आणि तिथे खामगावात देखील या यात्रेचे खूप उत्साहाने स्वागत केले जाते. मी पुन्हा एकदा राजमाता जिजाऊ माँसाहेबात वंदन करते आणि शुभेच्छा देते. धन्यवाद. जालना शहरात भाजपचं काहीच अस्तित्व नव्हतं. शिवसेनेमुळेच भाजप मोठा झालाय असा आरोप करत प्रभाग क्रमांक 5 मधील शिवसेना उमेदवार देवेंद्रसिंह बुंदेले यांनी भाजपा पक्षावर जोरदार टीका केली आहे. जालन्यातील भाजप ही खरी भाजप नसून काँग्रेसयुक्त भाजप आहे असंही ते म्हणालेत. प्रभागातील माजी नगरसेवकांनी जनतेची कोणतीही कामं केली नाहीत, त्यामुळे प्रभागातील नागरिकांकडून आम्हाला मोठा प्रतिसाद मिळत असल्याचा दावा बुंदेले यांनी केलाय. महानगरपालिका निवडणुकीस अवघे काही दिवस शिल्लक राहिलेत. या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांचे उमेदवार प्रभागातील नागरिकांच्या गाठीभेटी घेत आहेत. प्रभाग क्रमांक 5 मधील शिवसेना उमेदवार देवेंद्रसिंह बुंदेले हे आपल्या पॅनलसह सध्या प्रभागात फिरताना दिसत आहेत. आमदार अर्जुन खोतकर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे 45 नगरसेवक निवडून येतील आणि महापौर हा शिवसेनेचाच होईल असा दावा देखील देवेंद्रसिंह बुंदेले यांनी केला आहे. देवेंद्र भैया प्रचाराला 2-3 दिवस राहिले, तुम्ही फिरतायत प्रभागामध्ये, जनतेचा कसा प्रतिसाद मिळतोय तुमच्या पॅनलला? नमस्कार, मी देवेंद्र जितेंद्र बुंदेले. मी प्रभाग क्रमांक 5 मधून उमेदवारी लढत आहेत. मी व माझी आई शर्मिला जितेंद्र बुंदेले हे आम्ही दोघं पण प्रभाग क्रमांक 5 मध्ये शिवसेना पक्षाकडून धनुष्यबाण या निशाणीवर उमेदवारी लढत आहेत. आणि आम्हाला प्रतिसाद असा भेटू राहिला भैया की जे मागचे नगरसेवकांनी काम केलेले त्यांनी आमच्यासाठी एवढं सोपं करून ठेवलेलं आहे की आम्हाला काही लोकांना म्हणायची गरज नाही की असं काही बाबा आम्हाला चान्स द्या. भैया लोक डायरेक्ट म्हणून राहिले की आता तुम्हीच म्हणे सगळ्यांवर विश्वास टाकून बसले, आता तुमच्यावर एकदा म्हणे. विरोधकांचे कुठले मुद्दे आहेत ज्यावरती जनता नाराज आहे, प्रभागातले मतदार नाराज आहेत, त्याचा तुम्हाला आता फायदा होऊ शकतो? विरोधकांचे पहिला मुद्दा विरोधकांचा हे बाबा ते एक तर लवकर उठत नाही आणि त्यांच्यापर्यंत लोक जाणार नाही. कोण जाईन तिथं नाली चोकअप झाली किंवा रस्त्यामध्ये काही पद दिव्यासाठी त्यांच्या घरापर्यंत कोणी जाऊ शकत नाही, कोणाची हिंमत पण नाही. आणि ते म्हणतात ना चहापेक्षा किटली गरम. भैया जरी चांगले असन पण त्यांचे खालचे जे असन
त्यांना ते आता ते मी त्यांच्याबद्दल मला काही जास्त बोलायचं नाही, पण मला एक समजतं, मी एक सामान्य कुटुंबातला मुलगा आहे. माझी तिसरी पिढी आहे राजकारणामध्ये. माझे आजोबा शंकरसिंग बुंदेले हे समाजसेवक होते. जालन्याचे जवान पंडित जवाहरलाल नेहरू आलते जालन्यामध्ये, औरंगाबाद संभाजीनगरमध्ये. त्यांनी एक मुद्दा मांडला होता त्यांच्यासमोर, ना ताज चाहिए ना किला, हमको चाहिए जालना जिल्हा. तेव्हा जेव्हा जालना जिल्ह्याचा विभाग औरंगाबादमध्ये होता तेव्हा जालना जिल्हा स्थापित झाला. त्याच्यामध्ये आमच्या आजोबाचा सिंहाचा वाटा आहे. आणि त्याच्यानंतर माझे वडील स्वर्गीय जितेंद्र शंकरसिंह बुंदेले, त्यांच्याबद्दल तर काही सांगायची गरज पण नाही मला. लोकांना स्वतः माहिती आहे त्यांनी काय काय केलेले आहे. पक्षाने एक चांगला विश्वास टाकलाय, घरातून दोघांना उमेदवारी दिली आहे. आता कसं सांगताल किती जागा येतील शिवसेनेच्या, आणि तुमचा कसा याच्यात वाटा असेल शिवसेनेच्या विजयामध्ये? शिवसेनेच्या विजयामध्ये प्रभाग 5चा सिंहाचा वाटा राहील. आणि जास्तीत जास्त कमीत कमी जसं भाऊ बोलले 40+ राहणार, तर आम्ही आता म्हणतो 45+ राहील, जसं शिवसेनेचं वातावरण आहे जालन्यामध्ये. एकीकडे भाजप सारखे विरोधक आहेत, चांगली मोठी पार्टी, कसं पाहताय तुम्ही या लढतीकडं? भाजप पार्टी मोठी आहे, पण जालन्यामध्ये भाजप मोठी झाली शिवसेनामुळे, हे त्यांना मान्य करावं लागेल. कारण त्यांना संजीवनी शिवसेनेने दिलेली आहे जालन्यामध्ये. नाहीतर पहिले पाच नगरसेवक पण येत नव्हते भाजपचे. आज काय काँग्रेसचे लोक भाजपमध्ये येऊन, म्हणजे घरचे लोक बाहेरचे पाहुणे घरात आले, घरचे बाहेर झाले, अशी गोष्ट झालेली आहे सध्याला.